नमस्कार सगळ्यांना, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मायसेल्फ तक्ष या चॅनलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या बाळाच्या डोक्यामध्ये पण असा नरम भाग आहे का? नुकतंच जन्मल्यानंतर आपण बघतो बाळाला की बाळाच्या डोक्यामध्ये असा सॉफ्ट स्पॉट आपल्याला दिसून येतो। तर याला काय म्हणतात आणि हा का प्रेझेंट असतो आणि याच्यामुळे काही बाळाला समोर चालून काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना, असे अनेक प्रश्न मम्माच्या मनात येत असतात। याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आली मी तुमच्यासोबत बोलायला, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा आई झाल्यानंतर आपल्या मनात खूप अनेक प्रश्न असतात जे बाळाविषयी आपल्याला जाणून घ्यायचे असते। त्याच्यातलाच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या डोक्यावर असलेली टाळू। आपण त्याला टाळू म्हणतो, म्हणजे सॉफ्ट स्पॉट असा असतो। तर हा सॉफ्ट स्पॉट बाळाच्या डोक्यामध्ये का असतो आणि याची काय कारणे आहे हेच तुम्हाला मी सांगणार आहे। आपल्या इकडे आधीपासून आजी, आपले घरातले जे मोठे व्यक्ती असतात ते सांगतात की बाळ जन्मल्यानंतर बाळाला तेलाने जशी मसाज करतात अंगावर, तशीच बाळाच्या डोक्यात सुद्धा ती टाळू भरण्यासाठी भरपूर प्रमाणात तेल घालून त्याची मसाज केली जाते। पण हे करणं योग्य आहे का? या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण त्यांनी जे सांगितलं तेच फॉलो करतो आणि तसं करून त्या नरम असलेल्या भागावर बाळाच्या दाबतो। पण हे चुकीचं आहे, हे आपल्याला समजायला हवं। आपण या गोष्टी बाबतीत वाचायला हवं, जे काही माहिती भेटते, आणि हे सगळं वाचून हे करून मग घरच्यांना सांगायला हवं की हे केल्यानंतर आपल्या बाळाला काय त्रास होऊ शकतो किंवा आपण हे करण्याची काही एक। या टॉपिकवर बोलायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, तर मी तुम्हाला मोजक्यात असं सांगणार आहे। तर बाळाच्या डोक्यावर जे नरम असा भाग असतो त्याला आपण टाळू मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याला फोंटानेल असे म्हणतात। आणि हा असणं एकदम नॉर्मल गोष्ट आहे, याच्यात कोणतीच चिंता करण्याची गोष्ट नाही आहे। तो सर्व मुलांच्या डोक्यात असतो जन्मल्यानंतर। आणि याचं कारण, हा सॉफ्ट स्पॉट प्रेझेंट असण्याचं कारण असं आहे की बाळ डिलिव्हरी टाईममध्ये इझिली बाहेर काढता यावं म्हणून हा स्पॉट प्रेझेंट असतो। तो कालांतराने बाळ जसं जसं वाढत जातं एज, तसं तसं ते भरण्याची प्रक्रिया सुरू होत असते। तुम्ही बघू शकता इमेजमध्ये कसं वयानुसार बाळाचं 1 मंथमध्ये 2 मंथ असं करून 6 मंथपर्यंत, नंतर 12 मंथ, नंतर 16 मंथपर्यंत हे पूर्णपणे भरल्या जातं। ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे, याच्यात चिंतेचा कोणताही विषय नाही आहे। आणि कोणत्याही प्रकारचं तेल वापरून बाळाच्या सॉफ्ट स्पॉटला आतमध्ये दाबणे किंवा त्याला भरणे, टाळू भरणे, हे काही करण्याची गरज नाही आहे। तर तुम्हीसुद्धा आपल्या बाळाला असं काही करू नका। जर हा सॉफ्ट स्पॉट जर थोडा खाली वाटत असेल किंवा आपण हात लावल्यानंतर जाणवत असेल, तर याच्यामध्ये कधीकधी असं होऊ शकतं की बाळामध्ये पाण्याची कमतरता असेल किंवा पोषण मूल्य कमी असेल, न्यूट्रिशन, म्हणून सुद्धा हे बाळाची टाळू असते जो फार खोल दिसण्याचं कारण आहे। जर तुमच्या बाळाची टाळू 18 महिने पूर्ण झाल्यानंतर सुद्धा भरलेली नसेल, आपल्या हाताला जाणवत असेल तो सॉफ्ट स्पॉट, तर डॉक्टरांशी कन्सल्ट करा, डॉक्टरांना दाखवा। तसं मध्ये मध्ये जेव्हा डॉक्टरांकडे जात असतात तेव्हा बाळाचं हेडचं चेकअप डॉक्टर करतच असतात, त्यांनासुद्धा या गोष्टी जाणवतात। बाळाची टाळू न भरणे हे खूप रेअर गोष्ट आहे। नॉर्मली सगळ्याच बाळांमध्ये हे 18 महिन्यापर्यंत पूर्ण होत असते, तर काहीही चिंतेचा विषय नाही। बेबीच्या हेल्थची काळजी घ्या आणि स्वतःच्या पण हेल्थची काळजी घ्या, कारण मम्मा हॅपी तर बेबी हॅपी। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।